नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत शेअर बाय किंवा सेल कसं करायचं। शेअर खरेदी आणि विक्री करायचं म्हटलं तर डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे। तुम्ही कोणत्याही ॲपवरून तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता। उदाहरणार्थ जिरोदा तुम्ही तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन खरेदी करायचं म्हटलं तर पैशाने तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरून तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागेल। उदाहरणार्थ UPI, नेट बँकिंग, गुगल पे याच्याद्वारे। शेअर कसे निवडायचे तर तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर त्या सर्च बारमध्ये सर्च करा तुम्ही निवडलेल्या एखाद्या कंपनीचे शेअर म्हणजे उदाहरणार्थ रिलायन्स, टाटा, JK टायर, ICICI बँक। शेअर्स मिळाल्यानंतर तुम्ही वॉचलिस्ट मध्ये ऍड करा कारण की तुम्हाला रोज पाहत आहे त्याची प्राइस, कंपनीचं प्राइस, चार्ज, रिटर्न सर्व दिसेल। उदाहरणार्थ रिलायन्सचा शेअर 1500 चा आहे। आपण बाय बटनवर क्लिक केला तर मग क्वांटिटी आपल्याला किती क्वांटिटी मध्ये शेअर घ्यायचा। उदाहरणार्थ आपल्याला एक शेअर घ्यायचा आहे तर तो झाला 1500। मग येते मार्केट ऑर्डर। मार्केट ऑर्डर म्हणजे शेअरची जी सध्याची किंमत बाजारात चालू आहे ती प्राइस म्हणजे मार्केट ऑर्डर। आणि लिमिट ऑर्डर येते। लिमिट ऑर्डर म्हणजे आपल्याला 10 रुपयांनी कमी पाहिजे म्हणजे 1490 रुपयाला पाहिजे अशी आपली ऑर्डर आहे तर ते लिमिट ऑर्डर असते। 1490 टाकायचं आणि जेव्हा ते 1490 आली तर मग ते ऑटोमॅटिक बाय होते। पण आपल्याला मार्केट ऑर्डरच ठेवायचं आहे। इंट्राडे म्हणजे आज खरेदी करायची आणि आज विकायचं आणि लॉंग टर्म म्हणजे आज खरेदी करायची आणि काही दिवसांनी विकायचं। आपण लॉंग टर्म साठीच करायचं ठीक आणि मग नंतर बाय बटनला क्लिक करायचं मग झालं तुमचं बाय करून। तुमची ऑर्डर पूर्ण झाल्यावर तुम्ही बाय केलेले शेअर ट्रेडिंग अकाउंट मधून डीमॅट अकाउंट मध्ये जायला 1 दिवस लागतात मग ते तुमच्या होल्डिंग अकाउंट मध्ये दिसतात। शेअर सेल कसे करायचे तर शेअर करण्यासाठी तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये अगोदरपासून काही शेअर असणे आवश्यक आहे तर तुम्ही शेअर करू शकता। जसे शेअर आपण बाय करतो तसे शेअर सेल करायचे। शेअर बटनवर क्लिक करून द्यायचं। महत्त्वाच्या काही टिप्स। सुरुवात मोठ्या कंपन्यांत करा, रिस्क कमी असते। स्वस्त शेअर्स टाळा कारण की स्वस्त शेअर्स रिस्क मोठी असते। सुरुवातीला कमी रकमेपासून सुरुवात करा जसे 1000 ते 2000 पासून। लॉंग टर्म केवळ फायद्याची असते, शॉर्ट टर्म टाळा। पॅनिक फील करू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।